नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेलवरून समजला असेल, पण खूप मस्त आणि भन्नाट होणार आहे. आज होणार आहे गावठी वर्सेस शहर. म्हणजेच की गावी काय मजा असते आणि शहरात काय मजा असते, यापेक्षा पण गावच्या विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद आणि इकडे शहरामध्ये आपण वॉटर पार्कला जातो, पैसे देऊन खर्च करतो. तर नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग खूप भन्नाट होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान आणि मस्त एन्जॉय चाललेला आहे. आणि असं ह्या उन्हाळ्याची सुट्ट्या म्हटलं की मामाचं गाव आलं, आणि मामाचं गाव म्हटलं की पोहणे आलं, हे आलं, करवंद खाणं आलं. सगळ्या अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचं थोडंसं टिपलेलं आहे, जास्तीचं असं माझ्याकडे नाही आहे. पण खूप सारं थोडं अजून मला ब्लॉग एडिटिंग करायचे झालेत ना. खूप टाईम जातो एडिटिंगमध्ये वगैरे, आणि हे कामं करता करता रोज एक मला ब्लॉग टाकायला उशीरच होतो आहे. मी असं ठरवते की आता लवकर टाकेल, पण गावावरून येऊन 2-4 दिवस झाले तरीही ब्लॉग अपलोड करायचं होतच नाही आहे. आणि त्यात मग काल संडे होता, आणि संडेला मस्त छान असा आम्ही बाहेर गेलो होतो. त्याचासुद्धा तुम्हाला मस्त छान असा हा ब्लॉग बघायला नक्की भेटेल. आणि ही बघा इकडे मस्त विहिरीमध्ये कशी मजा करतात. आता यांना आहे ना सुरुवातीला शिकवणं चालू आहे, त्यामुळे ह्याला आपल्या गावाकडे कॅन्ड बांधलेलं. आता शहरामध्ये कसं असतं, ते रिंग वगैरे असतात, जॅकेट वगैरे भेटतं, सगळं असतं. पण गावाकडे ह्याची जी मजा आहे ना, ती मजा ना आपण कुठेच विकत घेऊ शकत नाही. तुम्ही विहीर बघू शकता, अगदी स्विमिंग पूल याच्यापुढे फिक्कं पडेल, इतकं छान असं मस्त हे आहे. आणि आत्ताच आपला इथे पनवेल हायवेवरून झालेला जो एअरपोर्टचा जो रोड आहे ना, तो इतका छान बनवला आहे, इतकं मस्त बनवलं आहे. त्याचीसुद्धा राईड करायला आम्ही गेलो होतो. कुठून कसं आणि काय अजिबात समजत नाही आहे, इतकं छान आणि मस्त रोड बनवले. आणि मोठासुद्धा हे रोड, मस्त लाईटिंग वगैरे केलेले. अजून इथे गाड्या म्हणजे रोड चालू नाही झाला आहे, पण बाईक वगैरे घेऊन लोक वॉक वगैरे करायला आहे ना जातात लोक. मग छान असं आम्हीसुद्धा गेलो होतो बघण्यासाठी. मला खास बघायचं होतं की जिथून आपण कर्णा स्पॉटवरून चढतो ना, ते डायरेक्ट तिकडे आपल्याला निघायला होतं खांदेश्वर स्टेशनकडे सुद्धा तिकडून जातं. पण तिथं खूप कन्फ्युजन होतं की इकडे हायवेलासुद्धा लागतं, आणि परत तिकडे होतं एअरपोर्टलासुद्धा हा रोड निघतो आहे. 2 ब्रिज आहेत, 2 ब्रिजवरून आपल्याला कन्फ्युजन होतं की एक अजून चालू नाही झालं आहे आणि दोन्हीही चालू नाही आहेत. पण तो जो आहे ना अलीकडचा जो ब्रिज आहे ना, तुम्ही इथं बघितला असेल, जो कामोठ्याच्या तिकडून दिसतो पुढे असं. आता इथे तुम्हाला मी दाखवते. छान छान असं नाईटलासुद्धा काम चालू होतं. नाईटमध्ये सुद्धा काम, नाईट आणि डे दोन्ही ते काम 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 बापरे मस्त आणि छान बनवलं. जर तुम्हाला ना व्हिडिओ वगैरे जर शूट करायचे असतील ना, तर तुम्ही अजून रोड चालू नाही झाला तर तुम्ही आहे ना 6च्या दरम्यान तुम्ही तिथे जाऊ शकता. खूप छान असं एक मोकळी अशी जागा दिलेली आहे, साईडने रोड आहेत आणि मध्येच असं आहे ना, तुम्ही जाऊ शकता. किंवा 7-8च्या नंतरसुद्धा तुम्ही जाऊ शकता, कारण तिथे खूप छान छान अशा लाईटिंग आहेत. लाईटिंगमध्ये खूप छान व्हिडिओ काढू शकता. जर तुम्हाला साडी घालून काढायचे असतील किंवा, आणि तिथे असं वाटतच नाही आहे अजून तिकडे हे झाडं वगैरे नाही आहेत, पण खूप छान दिसतं, खूप छान वातावरण आणि मोकळं. हवा तर इतकी येत होती ना, आम्ही गेलो होतो रात्रीच्याला, मस्त छान असं. नाईटला खूप छान व्ह्यू दिसतो, दिवसाने असं काही एवढं छान वाटत नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही नाईटला जाल ना, त्यावेळेस तिकडे जायचं ना, मस्त असं बनवलं आहे. आम्ही खूप वेळ म्हणजे इकडं तिकडे. आता हा जो बोर्ड आहे ना, त्याच्यावर फ्लॅश पडला, त्याच्यामुळे ते दिसत नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही सकाळी नेक्स्ट डेला आज मस्त एन्जॉय करायला गेलो. तिथे तुम्ही एन्जॉय बघू शकता. इथे खाऊन पिऊन झालं होतं, पण जास्तीचं शूट करायचंच झालं नाही आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण मोबाईल हातामध्ये घेतो ना, त्यावेळेस एन्जॉय करायचं राहूनच जातं. इथे मी शूट करत होते ना, त्यावेळेस ह्याच्यामध्ये मी नाही आहे. कारण तर त्याचं कारण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आपण व्हिडिओ काढत असतो, मग आपल्याला एन्जॉय करताच येत नाही आहे. कारण त्याच्यामुळे ना थोडंसंच मी शूट घेतलं, थोडंसं अगदी थोडं काही. जास्त मला आडवा मोबाईल पकडून पण शूट करता येत नव्हतं, कारण मला पटकन असे रील काढायचे. ते तुम्ही बघू शकता. छान असे आम्ही आमच्या इथलेच बाजूचे होते, त्यांनाच आम्ही घेऊन गेलो होतो. आणि मस्त छान होतं वॉटर पार्क, मस्त होतं, स्विमिंग वगैरे होतं. आणि सॉरी, मी फार्म हाऊस म्हणायचे होते, रिसॉर्ट होतं ते. बाजूला खूप अशी छान नदी होती. ज्यावेळेस तुम्ही ह्या रिसॉर्टला आहे ना पावसाळ्यात ज्यावेळेस भेट द्याल ना, खूप छान वाटेल. आत्तासुद्धा खूप छान आहे,
मोठा स्विमिंग आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा तिथे स्विमिंग आहे, तुम्ही बघू शकता. पण आता तुम्ही हे ते दाखवलं आणि ते तुम्हाला मी विहिरीतलं दाखवलं, तर तुम्हाला कोणतं आवडते, गावाकडचं आवडतं की हे शहरातलं आवडतं? इथे आहे ना तासाला 200-300 रुपये घेतात आणि आपल्याकडे कितीही पोहा, कितीही काहीही करा, माणसं येऊ द्या आणि स्वच्छ पाणी असतं, याच्यापेक्षाही स्वच्छ पाणी असतं. पण आपण एन्जॉय कुठेही करू शकतो, करतो आपण एन्जॉय. तर बघा की जेवण झाल्यानंतर सुद्धा पाण्यामध्ये गेलो होतो आम्ही, काही नंतर उतरलोच नाही आहे पाण्यामध्ये. मी एकटीच असं होती, त्यांना काय स्विमिंग वगैरे आवडत नव्हतं ज्या लेडीज होत्या. इकडे मस्ती कशी चाललेली आहे बघा, पूर्णपणे खाली वगैरे त्यांना दबवतात येतं, म्हणजे बुडवायचं वगैरे असं मस्ती करत होते. नंतर परत एकदा रेन झोनमध्ये गेलो आणि तिथेसुद्धा मी नाही आहे बघा, तिथेसुद्धा मला व्हिडिओज करत होते. त्यानंतर सगळं असं केलं आणि मग केलं आम्ही बाहेरचं थोडासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही निघालो होतो गाडीकडे, ऊन खूप पडलं होतं, ऊन 4-4:30 वाजले असतील ना पूर्ण. मातोश्री रिव्हर पार्कचं नाव होतं, बघू शकता तुम्ही. इथे छान आहे, सर्विससुद्धा छान आहे. आणि मला एक असा अनुभव तुम्हाला विचारायचा आहे की माझ्या ह्या चपातीवरती आहे ना हे कसंच छे आलेलं बघा रात्री. हे हे एक बघू शकता आणि हे एक बघू शकता. तर मोबाईलला माझा उलटा झालेला होता. तर गाईज तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठलं आवडतं, विहिरीत पोहायचं आवडतं की वॉटर पार्कमध्ये पोहायचं आवडतं, स्विमिंग करायला कुठलं आवडतं ते नक्की सांगा. आणि कसा वाटला आहे पूर्ण ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन ब्लॉगचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि बघू शकता किती मस्त मस्त वाटतं या विहिरीमध्ये. मला तर खूप छान वाटतं विहिरीमध्ये पोहायला, कारण मला लहानपणापासून स्विमिंग येतं, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच मला सांगायचं आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.